तालुक्यातील नांदूर-शिंगोटे येथील बंधाऱ्यात बुडून एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये एका 28 वर्षीय महिलेसह 3 निष्पाप चिमुकल्यांचाही समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रस येथील रहिवासी असलेले हे कुटुंब पुणे येथे कामासाठी निघालं होतं. नाली खोदकामाच्या कामासाठी ते दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यांच्यासोबतचे इतर लोक मागून येणार असल्याने त्यांनी 2 दिवसापूर्वीच नांदूर-शिंगोटे परिसरातील एका मैदानात तात्पुरती राहुटी ठोकली होती. शनिवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मनीषा राम जोशी या मुक्कामाच्या ठिकाणाजवळ असलेल्या बंधाराकडे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत मुलगा कार्तिक आणि भाचे आदित्य व अविनाश हेही गेले होते. मात्र बराच वेळ झाला तरीही चौघे परत न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. बंधाऱ्याच्या काठावर फक्त कपडे आणि चपला दिसून आल्याने कुटुंबियांचा संशय बळावला. त्यांना तातडीने पाण्यात उतरून शोध घेतला असता काही वेळातच या 4ही जणांचे मृतदेह हाती लागले. घटनेची माहिती बंधाऱ्याच्या काठावर फक्त कपडे आणि चपला दिसून आल्याने कुटुंबियांचा संशय बळावला. त्यांनी तातडीने पाण्यात उतरून शोध घेतला असता काही वेळातच या 4ही जणांचे मृतदेह हाती लागले. घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून वावी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.